पालकची भाजी एकच खाऊन आपल्याला कंटाळा येतो. थोडीशी वेगळ्या पद्धतीने पालकची भाजी बनवली तर 4 घास जास्त जातात आपल्या पोटामध्ये. तर मी आज बनवते मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत पालक बेसनची भाजी. ती पण रस्सा भाजी. अतिशय टेस्टी आणि स्वादिष्ट. नमस्कार, सीमाज बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि थोडंसं लसूण थोडासा लाल झाला की यामध्ये आपण घालूया 2 हिरव्या मिरचीचे तुकडे. तर हिरव्या मिरची तुकडे आणि लसूण छान परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरून घेतलेला पालक. तर पालकची भाजी आपल्याला 2 ते 3 मिनिटे छान परतून घ्यायची आहे, म्हणजे थोडीशी शिजवून घ्यायची आहे. जशी आपण मेथीची भाजी बनवतो तशीच आपल्याला ही पालकची भाजी शिजवून घ्यायची आहे. थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं. तर आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटे वरती झाकण ठेवूया आणि पालक शिजवून घेऊया. तर 2-3 मिनिटे झालेली आहेत. आता पालक आपली शिजलेली आहे. आता हे मिक्स करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपल्याला ही पालक शिजवून घ्यायची आहे. तर तिकडे पालक शिजलेली आहे. आता इकडे आपण पालकची भाजी बनवायला सुरुवात करूया. तेल घातलेलं आहे 2-3 चमचे, जिरा अर्धा चमचा आणि 2 कांदे बारीक चिरून घातलेले आहेत. तर कांदा लाल झाला की यामध्ये आपण थोडंसं बेसन घालणार आहोत. तर इथे मी 2 चमचे बेसन घातलेलं आहे. तर बेसन आपल्याला या कांद्यासोबतच छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी थोडासा बदल केलेला आहे. पालकच्या भाजीमध्ये मी आज बेसनचा वापर करत आहे. पालक आणि बेसनचा वापर करून आज गरगटा भाजी बनवते. तर अशा पद्धतीने आपल्याला हे बेसन छान भाजून घ्यायचं आहे. तर बेसन मस्त असं खमंग भाजलेलं आहे कांद्यासोबत. तर बेसन भाजलेलं आहे, वास सुटलेला आहे छान. बघू शकता तुम्ही कलर पण चेंज झालेला आहे. तर या स्टेजला आपण आता इथे टोमॅटो घालणार आहोत. तर इथे मी एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे. टोमॅटो पण आपल्याला छान विरघळेपर्यंत भाजायचा आहे. तर बेसन आणि कांदा आणि टोमॅटो हे छान भाजायचं आहे. तर वरती झाकण आपण ठेवूया अर्धा मिनिटे. तर अर्धा मिनिटानंतर बघूया आपण मस्त असं हे कांदा आणि बेसन आणि टोमॅटो छान भाजलेलं आहे. तर टोमॅटो विरघळलेला आहे. तर यामध्येच आपण आता लगेच मसाले ॲड करणार आहोत. तर हा घरचा मसाला आहे. जो काळा मसाला आपण घरगुती बनवतो तो 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा आणि धना पावडर 1 चमचा घातलेली आहे. तर आता हे मसाले आपण मिक्स करून घेऊया. बेसन घातल्यामुळे हे थोडंसं घट्टसर होतं, पण याच बेसनमुळे आपल्या पालकच्या भाजीला छान टेस्ट येणार आहे. तर सर्व मसाले मिक्स झाल्यानंतर भाजल्यानंतर आपण यामध्ये जे आपण पालकची भाजी शिजवलेली होती वेगळी, ती आता आपण यामध्ये घालूया. तर पालकची भाजी आपण आता मिक्स करून घेऊया. तर आता मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण आता पाणी घालणार आहोत. तर इथे गरमही घालू शकता किंवा तुम्ही थंडही घालू शकता. तर इथे मी थंड पाण्याचा वापर केलेला आहे. थोडंसं पहिल्यांदा पाणी घालून आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पाणी यामध्ये, जेणेकरून गुठळी राहणार नाही. कारण की यामध्ये आपण बेसनचा वापर केलेला आहे, त्यामुळे गुठळी होऊ शकते. त्यामुळे पाणी थोडं थोडं घालतच आपल्याला हे मिश्रण मिक्स करत राहायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे मी अजून 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. तर आपल्याला अजून हे मसाले आणि पालकची भाजी आणि बेसन हे शिजवून घ्यायचं आहे. त्याप्रमाणे आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. तर यामध्ये मी आता घालत आहे चवीपुरतं मीठ. मीठ घातल्यानंतर आपल्याला यावरती आता झाकण ठेवायचं आहे. तर 2 ते 3 मिनिटे बारीक गॅसची फ्लेम करून शिजवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे आपली मस्त पालक बेसनची भाजी शिजलेली आहे आणि बघू शकता तुम्ही थिकनेसही. तर अशा पद्धतीचाच थिकनेस आपल्याला हवा आहे. जास्त जर घट्ट केलं तर भाजी जास्त दाटसर होऊ शकते. इथे मी शेंगदाण्याचा कूट 2 चमचे घातलेला आहे आणि सुक्या खोबऱ्याचा कूट इथे 1 चमचा घातलेला आहे. यामुळे आपल्या भाजीला छान टेस्ट येणार आहे आणि दाटसरपणा पण छान येणार आहे. तर अशा पद्धतीने इथे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तर या भाजीला अजून टेस्ट छान येण्यासाठी मी वरतून फोडणी देणार आहे. तर इथे मी 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. थोडासा लसूण इथे बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडंसं अद्रक किसून घातलेलं आहे आणि इथे नंतर मी लाल मिरची पावडर. तर या सर्वांचा तडका यावरती आपण वरतून देणार आहोत.
अतिशय भारी आणि टेस्टी अशी भन्नाट पालक बेसनची भाजी लागते अशा पद्धतीने तडका दिल्यानंतर. वरतून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. तर मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत पालक बेसनची भाजी तयार आहे. आपण रेग्युलर जो पालकचा गरगटा खातो त्याहीपेक्षा ही भाजी अतिशय टेस्टी आणि चविष्ट लागते. तुम्ही नक्की ट्राय करा पालकमध्ये बेसनचा वापर करून. तर ही भाजी तुम्ही चपाती, भात किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता. अगदी कमी साहित्यात आणि झटपट बनणारी ही रेसिपी आहे. तर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय.